मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज संसदेमध्ये एक महत्वाची घोषणा होणार होती. भारत अमेरिका डील होऊ घातलेला आहे आणि त्याची पूर्वसूचना ही आपले मंत्री पियुष गोयल संसदेत करणार होते, परंतु विरोधी पक्षांनी एवढा गोंधळ घातला की त्यांना ती घोषणा तिथे करता आली नाही. खरं म्हणजे हा संसदेचा प्रिव्हिलेज आहे, विशेष अधिकार आहे, की अशा प्रकारच्या घडामोडी जेव्हा होतात आणि संसद जर का सत्र चालू असेल तर तेव्हा तशी घोषणा ही संसदेत केली जावी. ही परंपरा आहे आपली. परंतु त्या परंपरेनुसार सुद्धा सरकारला वागता येऊ नये अशा पद्धतीचं वातावरण तिथे तयार केलं गेलेलं होतं. हे जे वातावरण तयार केलं गेलेलं आहे ते केवळ आजच नाही, ते कालपासून सगळा गोंधळ चालू आहे. आणि गोंधळाचा विषय तुम्हाला माहिती आहे. अ, आपले जे माजी लष्कर प्रमुख श्री नरवणे ह्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे निवृत्तीनंतर. अर्थात ज्यावेळेला असे वरिष्ठ पदावरच्या ज्या व्यक्ती असतात त्या जाहीर ज्यावेळेला एखादं पुस्तक लिहितात, लेख लिहितात, वक्तव्य करतात त्यावेळेला अ, सरकारला विचारण्याची पद्धत असते आणि त्यांनी ते पुस्तक जे आहे ते आपलं छाननीसाठी सरकारकडे पाठवलेलं होतं. सरकारकडून त्यांना अजून क्लिअरन्स झालेला नाहीये, त्यामुळे पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाहीये. तर अप्रकाशित असलेल्या या पुस्तकामधला आम्ही काहीतरी मोठा गोषवारा देतो आहोत, असा आव एका मॅगझिननी आणलेला आहे. आणि त्यांनी त्याच्यामधले परस्पर काही पानांचे काही उतारे छापलेले आहेत आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की नरवणे ज्यावेळेला लष्कर प्रमुख होते त्यावेळेला मोदी सरकारने त्यांची कशी गळचेपी केली, त्यांना ॲक्शन्स घेऊ दिल्या नाहीत आणि चीनी सैन्य कसं भारतीय हद्दीमध्ये घुसलेलं होतं. हे सांगण्याचा हेतू काय आहे, की ते ज्यावेळेला घुसलेलं होतं त्याच्यानंतर मोदींनी पार्लमेंटमध्ये एक घोषणा केलेली होती, "कोई आया नहीं, कोई गया नहीं." त्याच्यावरून हे सगळं चाललंय. म्हणजे संसदेसमोर पंतप्रधान खोटं बोलले हे सिद्ध करण्याची अहमहमिका ही तेव्हापासून चालू आहे आणि त्याच्यासाठी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तसं नरवणेंच्या न छापलेल्या पुस्तकाचा आधार घेण्याचा उद्योग चाललेला होता. कारण नुसतं जर का त्या मॅगझिनने रिपोर्ट छापलाय असं म्हटलं असतं, तर त्याला वजन येणार नाही. माजी लष्कर प्रमुख असं म्हणतात म्हटल्यानंतर त्याला वजन येतं. म्हणून नरवण्यांना त्याच्यामध्ये घसटवण्याचा प्रकार हा झालेला आहे. अनेक मॅगझिन्स आहेत मित्र. अशी मॅगझिन्स आहेत, की ते सत्य आणि असत्य यांचं बेमालूम मिश्रण करतात. म्हणजे एक तुम्हाला समजा उदाहरण म्हणायचं झालं, तर बाबा प्रत्यक्ष श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासामध्ये राहत होते आणि सीतेला तो कांचनमृग दिसला आणि तिला एक इच्छा झाली, की अरे ह्याची कातडी तर किती सुंदर आहे. तिचं मला जर का अ, अ, उत्तरीय करता आलं, तर किती छान दिसेल. अशी तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. कारण ते त्यावेळी वनवासात राहत होते. तेव्हा वल्कल नेसून जीवन व्यतीत करत होते. तिची ती इच्छा ऐकल्यानंतर रामचंद्र आणि लक्ष्मण हे त्या मायावी मृगाचा पाठलाग करण्यासाठी गेले आणि पुढचं रामायण घडलं आपल्याला माहिती आहे. तर आता ही जी कथा आहे त्याच्यामध्ये जर का कोणी असं घुसटवलं, की कसली आहे ती त्याची तिला म्हणे चोरी करायची होती. चोरी वगैरे काही नाही. तिला ते हरीण खायचं होतं. सीतेला ते हरीण खायचं होतं म्हणून तिने सांगितलं, की त्याला मारून आणा. वनवासामध्ये ज्यावेळेला माणूस जातो त्यावेळेला अशा पद्धतीचा आहार करत नाही. हे साधे नियम ज्यांना माहिती नाही ते अशा पद्धतीने सत्य आणि असत्य ह्याचं जर का बेमालूम विषय आणि हे मी कल्पनेतून सांगत नाहीये. एक फार मोठे विद्वान आणि सेक्युलर म्हणून मिरवणारे गृहस्थ आहेत. त्यांनी हे त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा सत्याचं आणि असत्याचं बेमालूम मिश्रण कसं करायचं, हे आपल्याकडच्या डाव्यांना अतिशय छान जमतं. आणि तसाच प्रकार आता सुद्धा झाल्यासारखा दिसतो. जे पुस्तक प्रकाशितच झालं नाहीये, त्याच्यातले गोषवारे तुम्ही कसे काय छापू शकता? किंवा त्याच्यावर आधारित आमची स्टोरी आहे, असं कसं म्हणू शकता? हा प्रश्न आहे आणि गृहमंत्र्यांनी अ, विरोधी लोक विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांना तिथेच टोकलं, की हे कुठे छापलेलं आहे नरवण्यांनी?
नरवण्यांचे पुस्तक हे कुठे प्रसिद्ध झालं ते सांगा. त्याला उत्तर नाही. त्याच्यावरती दृष्टपणा एवढा की राहुल गांधी सभापतींनाच विचारतात की आता मी काय बोलायचं तर तुम्हीच सांगा, मीच ऐकतो तुमचं. अरे म्हणजे सभापती हे सभेच्या अध्यक्षपदी बसलेला माणूस आपल्यापेक्षा वरचढ आहे. हे मेंटली अजून डोक्यामध्ये गेलेलं नाहीये. त्यांना तुम्ही सांगा मला. तुम्ही सांगा म्हणजे काय, तो काय लहान मुलगा आहे? तुला सांगायला काय करायला? ओम बिर्लांनी त्याला बरोबर उत्तर दिलं. ते ते मी इथे रिपीट नाही करत. परंतु हा सगळा गोंधळ चाललेला होता. आणि हे कशासाठी मी ह्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला नव्हता. आज व्हिडिओ का बनवते आहे? 2 गोष्टी तुमच्या नजरेमध्ये आणून द्यायच्या आहेत. नंबर 1 ची गोष्ट अशी, की जेव्हा युरोप आणि भारत यांचं डील झालं, तेव्हा महाशय गप्प कसे बसले तेव्हा? त्याच्यावर गजब का नव्हतो झाला? त्याच्यावर गजब का झाला नव्हता? म्हणजे ते मध्येच असे पळून गेले होते ना जर्मनीला, आठवते तुम्हाला? आणि जर्मनीमध्ये तिकडे जाऊन कुठल्यातरी फॅक्टरीला त्यांनी भेट दिली. मग तिथून म्हणे ते मोटारीत बसून आणखी कुठेतरी गेले होते. तर ते काय झालं होतं सगळं? तिथे त्यांना कोणी काय कानपिचक्या दिल्या, की बाबा असं-असं डील होतंय आणि त्याच्यावरती आता थोबाड बंद ठेवा, ह्याच्यावर काही बोलू नका. असा काही डोसबीस दिला गेलेला होता की काय ह्यांना? शंका तर निश्चितच येणार मित्रांनो. आता ती खरी खोटी का नाही ह्याची शहानिशा मी नाही तुम्हाला करून दाखवू शकत. तुमच्या मनात जर का तशी शंका असेल, तुम्हीही म्हणू शकता की माझ्या मनात शंका आहे म्हणून. त्याला पुष्टी द्यायची का त्याला छेद द्यायचा हे या लोकांच्या हातामध्ये आहे. ते करतील काय ते. तेही अशाच शंका काढतात. त्यांनी मनोज नरवणे जे बोलले नाही, ती शंका काढलेली आहे. तेव्हा तुमचं शस्त्र तुमच्यावर चालवलं तर रडत बसू नका. आता गंमत अशी की भारत-अमेरिका करार झाल्यानंतर काय आहे माहितीये का, ह्या गृहस्थांना कधी कळ पश्चिमेकडून बसते, कधी पूर्वेकडून बसतीये. तेव्हा पश्चिमेने सांगितलेलं आहे की थोबाड उघडू नका, त्यामुळे झाली पंचायत. पण आता दुसरी पंचायत झाली. आता पूर्वेने सांगितलं, कळ दाबली, चला बोला लवकर, चला बोला लवकर. त्या बोलून दाखवतायत. कारण हे दोघांचेही मिंधे, दोघांचेही दास, दोघांचंही ऐकायचं, दोघांशीही एमओयू. करायचं काय? तेव्हा ही जी चावी बसलेली आहे, ती यावेळी पूर्वेकडून चावी बसली. पूर्वेकडची चावी बसलेली आहे आणि म्हणून संसदेमध्ये गोंधळ चाललेला आहे. कशासाठी? तर अपशकुन करायचा. जी गोष्ट संपूर्ण देशाला आनंद देऊन जाते, तिला आपण अपशकुन केला नाही, तर आपण मोठे कसले, आहे की नाही? त्या दिवशी मी एक व्हिडिओ केला होता, तो फार लोकांनी बघितला नाही. आसामी गमछा यांनी नाकारला. कारण कदाचित ह्यांच्या मनामध्ये असं असेल, की अरे च्या, ह्या प्रदेशावरती तर पूर्वेकडून कळ मारली गेलेली आहे. आणि तो आपला भारताचा प्रदेशच नाही म्हणून सांगितलं जातंय. मग ते मी कसं स्वीकारू गमछा भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून. म्हणून यांनी गमछाच नाकारला की काय? शंका आहे मनामध्ये आमच्या. करणार काय? आमच्या मनामध्ये शंका येतात कारण तुम्ही शंका यावी असं तुमचं वर्तन ठेवलेलं आहे. तेव्हा आता सुद्धा हा संसदेमध्ये गोंधळ घालण्यासाठी मुहूर्त काहीच नव्हता खरं म्हणजे. मुहूर्त मिळाला तो त्या ट्रेड डीलमुळे मिळाला आणि ट्रेड डीलचे अनाउन्समेंट होणार ह्या एक्स्पेक्टेशननी. कारण गेले काही दिवस म्हणजे खुद्द पियुष गोयल पण म्हणाले की चांगलं डील येणार आहे. ट्रम्पने सांगितलं, "ओह, यू आर गोइंग टू गेट अ व्हेरी गुड डील." जयशंकर स्वतः वॉशिंग्टन डीसी मध्ये आहेत. तेव्हा ही सगळी पार्श्वभूमी बघता कदाचित डील होऊ शकेल. अशा अनेकांचा अटकळ होती, ती खरी ठरली. तोपर्यंत यांनी उद्योग सुरू केला आपला. असो. नेहमीच उद्योग सुरू करतात. त्यांच्याबद्दल काय बोलायचं? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच चालू राहू द्या. नमस्कार.